हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर ह्या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेक्टर याचा काही बेसिक बघितला होता. मीन्स व्हेक्टर काय होतो, स्केलर काय होतो. त्यानंतर आपण बघितलं की हाऊ टू रिप्रेझेंट व्हेक्टर, व्हेक्टरला रिप्रेझेंट कसं केलं जातो. त्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ व्हेक्टर्स. टाइप्स ऑफ व्हेक्टरमध्ये आपण बघितलं झिरो व्हेक्टर, युनिट व्हेक्टर, कोलिनियर व्हेक्टर, कोइनिशियल, कोटर्मिनस व्हेक्टर आणि इक्वल आणि अपोजिट व्हेक्टर. बरोबर. त्याच बेसिकला आपण या व्हिडिओमध्ये आणखी समोर वाढवूया आणि समोरचं कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करूया. क्लिअर? ओके. बघा, तर आजचा टॉपिक आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. काय आहे? स्केलर मल्टिप्लिकेशन. बघा, स्केलर मल्टिप्लिकेशन काय होतं, स्केलर मल्टिप्लिकेशन काय आहे. तर स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. समजा एक व्हेक्टर आहे, याला नाव देऊ आपण ए बार, आणि समजा दुसरा व्हेक्टर आहे ज्याला नाव देऊ आपण बी बार. आता हा जो ए बार आहे तो ए बार इथपासून इथपर्यंत जर जात असेल आणि याचा मॅग्निट्यूड समजा 5 मीटर आहे, याची लेंथ किती आहे समजू आपण 5 मीटर, आणि बी बार जो इथपासून इथपर्यंत जर जात असेल तर याची समजू आपण की हा जो बी बार आहे हा याची लेंथ आहे 15 मीटर. काय आहे? 15 मीटर. मला एक गोष्ट सांगा रे, बी बार इज इक्वल टू मी 15 मीटर लिहू शकलो. समजा मी काय लिहिलो 15 इन द फॉर्म ऑफ मॅग्निट्यूड. फक्त लक्ष द्या, बी बार इक्वल टू 15 ला आणखी कसं लिहिता येईल रे? 3 × 5 लिहिता येऊ शकतो. आणि याला जर मी असं लिहिलं की बी बार इक्वल टू 3 × 5, 5 म्हणजे कोण, तर 5 म्हणजे हा ए बारचा मॅग्निट्यूड. म्हणजे मी या 5च्या ठिकाणी जर मी ए बार लिहितो म्हटलो तर त्याला ए बार लिहू शकतो. तर लक्षात ठेवा, ह्या बी बार इक्वल टू 3 ए बार मधला हा जो 3 आहे हा एक कॉन्स्टंट आहे. कसा आहे? कॉन्स्टंट आहे. आणि यालाच म्हटले जाते स्केलर. यालाच काय म्हटलं जातो रे? स्केलर. तर हा जो स्केलर आहे हा स्केलर म्हणजेच कोण? कॉन्स्टंट. तर बी बार इज इक्वल टू मीन्स इज बी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. काय म्हटलं? बी बार इज स्केलर मल्टिपल ऑफ ए बार असं आपण याला म्हणू शकतो. म्हणजे व्हेरी सिंपल, ज्या कोणत्या वेक्टर सोबत एखादा मॅग्निट्यूड हा मल्टिप्लाय मध्ये जर येत असेल तर तो मॅग्निट्यूड म्हणजेच तो कॉन्स्टंट म्हणजेच काय, तर तो कॉन्स्टंट म्हणजेच स्केलर. आणि तो कोणाच्या मल्टिप्लाय मध्ये आहे? वेक्टरच्या मल्टिप्लाय मध्ये आहे. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर. काय म्हणू शकतो? स्केलर मल्टिपल ऑफ वेक्टर. बरं, मी काल तुम्हाला एक टाइप सांगितलं होतं कोलिनियर वेक्टर्स. तर कोलिनियर वेक्टर्सला शो करण्याचा आणखी एक स्टेप किंवा आणखी एक टेक्निक आहे. त्या टाइपने सुद्धा आपण कोलिनियर वेक्टरला काय करू शकतो? रिप्रेझेंट करू शकतो. समजा ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ए बार आणि बी बार हे काय आहेत रे? कोलिनियर. आता हे जर कोलिनियर जर असतील तर ए बार आणि बी बारला आपल्याला शो करायचं आहे की हे कोलिनियर आहे. तर व्हेरी सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, कोलिनियर वेक्टर कोणाला म्हटले जाते? असं दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर ज्यांची डायरेक्शन सेम असो किंवा नसो, ज्यांचा मॅग्निट्यूड सेम असेल किंवा नसेल, बट ते एकामेकाला कसं असायला पाहिजे? पॅरलल. तरच त्याला आपण काय म्हणतो? कोलिनियर वेक्टर. मीन्स हे दोन वेक्टर सुद्धा एकामेकाला कसं आहेत? कोलिनियर. मग हे दोन वेक्टर जर एकामेकाला कोलिनियर आहे तर त्यांना शो कसं केलं आपण? बी बार इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. म्हणजेच कोलिनियर वेक्टरला जर शो करायचं असेल तर ए बार इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ बी बार जर लिहिलो की इज द कॉन्स्टंट म्हणजे स्केलर, ए बार इक्वल टू स्केलर मल्टिपल ऑफ बी बार जर लिहिलो फक्त के हा 0 नसायला पाहिजे. हे 0 नको. 0 सोडून कोणताही नंबर जरी असलं तरी ए बार हा स्केलर मल्टिपल ऑफ बी बार जर असेल तर आपण म्हणू शकतो की ए बार आणि बी बार जे नॉन झिरो वेक्टर्स आहेत हे ए बार आणि बी बार एकामेकाशी कसं आहेत? कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. ही ए बार आणि बी बार एकामेकाशी कसं आहेत? कोलिनियर आहेत. तर लक्षात ठेवा, ए बार आणि बी बार हे एकामेकाशी कोलिनियर केव्हा असणार? जेव्हा एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा कसा असेल? स्केलर मल्टिपल असेल तेव्हा. बरं, स्केलर मल्टिपल असणे काय आवश्यक नाही.
म्हणजे सॉरी ए बारच इकडे असणे काही आवश्यक नाही, बी बार सुद्धा इकडे असेल तर बी बार इक्वल टू के इंटू ए बार असलं तरी पण सुद्धा याला दोघांना आपण काय म्हणू शकतो, कोलिनियर म्हणू शकतो. क्लिअर राहील लक्षात. बरं लिहून घ्या याबद्दल की स्केलर मल्टिप्लिकेशन काय होते. चला हेडिंग द्या स्केलर मल्टिप्लिकेशन. हेडिंग द्या स्केलर मल्टिप्लिकेशन. दिले लिहा त्यामध्ये लेट ए बार बी अ वेक्टर, लेट ए बार बी अ वेक्टर and k is a scalar. Let a bar be a vector and k is a scalar. Scalar म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहून टाकाल कॉन्स्टंट, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या कॉन्स्टंट. then k a bar असं लिहा. then k a bar is a vector. K a bar is a vector which is called scalar multiple of a bar. Which is called scalar multiple of a bar. Clear? Full stop. एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या. व्हिडिओला स्टॉप करा आणि व्हिडिओला स्टॉप करून एक्झाम्पल मध्ये हा पूर्ण पोर्शन लिहून घ्या इथपर्यंत. हे डायग्राम काढा, हा सर्व लिहा काय होतं स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके हां त्यानंतर लिहा नोट. एक नोट लिहा. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if a bar is a scalar multiple of b bar. If a bar is a scalar multiple of b bar. काय म्हटलं आहे की जर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा जर स्केलर मल्टिपल जर असेल, ए बार हा बी बारचा काय असेल स्केलर मल्टिपल असेल, तर अशा वेळी हे दोन्ही ए बार आणि बी बार हे काय असतात कोलिनियर असतात. काय असतात कोलिनियर असतात. क्लियर. ओके सो देअरफॉर हा लिहून घ्या. देअरफॉर ए बार इक्वल टू के इंटू बी बार वेअर के इज नॉट इक्वल टू 0. ए बार इक्वल टू के इंटू बी बार वेअर के इज नॉट इक्वल टू 0. क्लियर झालं. बरं त्यानंतर हेडिंग द्या ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. काय हेडिंग देणार ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. चला बघा ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन काय आहे. बघा नेक्स्ट टॉपिक हेडिंग द्या ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. काय आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. बरं समजा ट्रायंगल लॉ काय होते बघा. ट्रायंगल लॉ जर समजलं तर नेक्स्ट पॅरलोग्राम लॉ समजणार, अदरवाइज समजणार नाही. ट्रायंगल लॉ मध्ये मी कन्सिडर केलं ट्रायंगल. काय कन्सिडर केलं ट्रायंगल. तर ए बी सी इज अ ट्रायंगल. असं समजू की ए पासून बी पर्यंत एक वेक्टर जातात, त्याला नाव देऊ आपण ए बार. एक असं समजूया की बी पासून सी पर्यंत एक वेक्टर जातोय, त्याला नाव देऊ आपण बी बार. आणि ए पासून सी पर्यंत जो वेक्टर जातोय त्याला नाव देऊ आपण आर बार. काय दिलं आर बार. तर ए पासून बी पर्यंत याचा मिनिंगच होतोय की इनिशियल पॉइंट ए फायनल पॉइंट बी. याचा मिनिंगच होतोय की इनिशियल पॉइंट ए फायनल पॉइंट सी, सॉरी इनिशियल पॉइंट बी फायनल पॉइंट सी. आणि याचं मिनिंग होतोय की इनिशियल पॉइंट ए आणि फायनल पॉइंट काय घेतो मी सी. बघा बरोबर लक्ष द्या. ट्रायंगल लॉ काय होते. ट्रायंगल लॉ होते की ट्रायंगल मधल्या अशा दोन वेक्टरची ऍडिशन ज्यांची डायरेक्शन सेम असेल. ट्रायंगल मधल्या अशा दोन वेक्टरची ऍडिशन त्यांची डायरेक्शन सेम असेल आणि ती ऍडिशन हे तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर असेल, ज्या तिसऱ्या वेक्टरची डायरेक्शन ह्या दोन वेक्टर पेक्षा ऑपोजिट असेल. मीन्स द सम ऑफ टू सेम डायरेक्टेड वेक्टर्स इज इक्वल टू द थर्ड वेक्टर हॅविंग ऑपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे अशा दोन वेक्टरची ऍडिशन ज्यांची डायरेक्शन सेम असेल त्या दोघांची ऍडिशन तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर राहणार, त्या तिसऱ्या वेक्टरची डायरेक्शन त्या दोन वेक्टरच्या अपोजिट असेल. आता तुम्हाला समजणार कसं, कळणार कसं की डायरेक्शन जे सेम आहे की अपोजिट आहे. तर लक्षात ठेवा जेव्हा एका वेक्टरचा इनिशियल हा दुसऱ्या वेक्टरचा टर्मिनल असतो किंवा दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल हा पहिल्या वेक्टरच्या टर्मिनल सोबत कनेक्ट जर असेल, काय म्हटलं
की एका वेक्टरचा, समजा हे दोन वेक्टर आहेत, या वेक्टरचा टर्मिनल पॉइंट आणि ह्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट जर एक असेल, टर्मिनल अँड इनिशियल, हे जर दोन पॉइंट एकमेकांचा जर सेम असतील, त्यावेळी ते दोन्ही वेक्टरची डायरेक्शन ही सेम असते. अशा वेळी त्या वेक्टरची डायरेक्शन काय असते? सेम. बट समजा एक वेक्टर असा आहे या टाइपने, ह्या दोन्ही वेक्टरचा इनिशियल पॉइंट एकच आहे, म्हणजे इनिशियल पॉइंट जर सेम असेल, दोन वेक्टरचा इनिशियल पॉइंट जर सेम असेल, तर अशा वेळी ते दोन वेक्टर एकामेकाच्या अपोजिट डायरेक्शनने असतात. कसं असतात? अपोजिट डायरेक्शन. राहील लक्षात? तर दोन वेक्टर पैकी एका वेक्टरचा टर्मिनल आणि दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट एका ठिकाणी असेल तर ते दोघांची डायरेक्शन सेम. बट दोन वेक्टरचा इनिशियल किंवा दोन वेक्टरचा टर्मिनल पॉइंट एक जर असेल, दोन वेक्टरचा इनिशियल किंवा दोन वेक्टरचा टर्मिनल पॉइंट जर सेम असेल, तर अशा वेळी समजायचं की ते दोन वेक्टरची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. मग ह्या डायग्राम मध्ये मला सांगा की हा जो वेक्टर आहे ए बार, ह्या ए बारचा हा टर्मिनल पॉइंट आणि हा जो बी बार आहे, ह्या बी बारचा हा इनिशियल पॉइंट. मग दोघांचंही डायरेक्शन कशी होणार? सेम. बट आर बार जर बघितलं तर आर बार मध्ये आर बारचा जो इनिशियल पॉइंट आहे तो ए आणि या दोघांचाही इनिशियल पॉइंट काय होणार? ए. म्हणजे ह्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट ए. तर मला सांगा ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम. पण ह्या आर बारची डायरेक्शन दोघांपेक्षा कशी आहे? अपोजिट. अशा कारणामुळे ह्या दोन सेम डायरेक्शन असणाऱ्या वेक्टरची ॲडिशन म्हणजेच ए बार प्लस बी बार हा कोणाच्या बरोबर असेल? थर्ड वेक्टरच्या बरोबर असेल, ज्या थर्ड वेक्टरची डायरेक्शन ह्या त्या दोन वेक्टरपेक्षा कशी आहे? अपोजिट आहे. याला म्हटलं जाते ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. काय म्हणतो आपण? ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. क्लिअर? बरं, लिहून घ्या याच्यामध्ये. व्हिडिओला स्टॉप करा, व्हिडिओला स्टॉप करून ही डायग्राम ड्रॉ करा एका बाजूला. ठीक आहे? हां, डायग्राम ड्रॉ झाल्यानंतर लिहा मी काय सांगताय. द सम ऑफ टू सेम डायरेक्टेड वेक्टर्स, द सम ऑफ two same directed vectors is equal to the third vector is equal to the third vector having direction is opposite, to that two vectors. लिहिले बरोबर? बघा एकदा सांगत आहे, द सम ऑफ टू सेम डायरेक्टेड वेक्टर्स इज इक्वल टू द थर्ड वेक्टर हॅव्हिंग डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट टू वेक्टर्स. क्लिअर? सो देअरफॉर हा लिहून घ्या, आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. लिहिलं? ओके. त्यानंतर हेडिंग द्या पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर. काय हेडिंग देणार? पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर. बघा पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर काय होतो? पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ट्रायंगल लॉ म्हणजे पॅरालेलोग्राम लॉला प्रूफ करण्यासाठी अगोदर तुम्हाला ट्रायंगल लॉ यायलाच पाहिजे. तो आताच आपण बघितलं ट्रायंगल लॉ काय होतोय. बघा पॅरालेलोग्राम लॉ मध्ये एक जो दिसत आहे ओ ए सी बी ओ हा एक काय आहे रे? पॅरालेलोग्राम आहे. काय आहे? पॅरालेलोग्राम. ज्यामध्ये ओ पासून ए पर्यंत जो आहे त्याला आपण नाव दिलं ए बार. ओ पासून बी पर्यंत जो वेक्टर आहे त्याला नाव दिलं आपण बी बार. मग हे जे साइड असते ओ बी हे एसी ला पॅरलल असते, म्हणून हा जर वेक्टर बी बार आहे तर हा सुद्धा काय असणार? बी बार. ओ ए बार हा बीसी ला पॅरलल असतो, म्हणून हा जर वेक्टर ए बार आहे तर हा सुद्धा काय असेल? ए बार. आणि हा जो एसी दिसत आहे याला मी नाव देतो आर बार. हा होईल ह्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल. काय होणार रे? पॅरलेलोग्रामचं डायगोनल. आता मला इथे सांगा OAC is a triangle. OAC is a triangle. आणि ह्या ट्रायंगल मध्ये बघाल तर ए बार बी बार आणि आर बार असं तीन वेक्टर्स आहेत. तर ऑब्वियसली OAC जर मी कन्सिडर केलो तर यामध्ये मी ट्रायंगलला लावू शकतो. आणि ट्रायंगलला काय सांगतो की दोन सेम डायरेक्शन असणाऱ्या वेक्टरची सम हा थर्ड वेक्टर होते, ज्यांची डायरेक्शन या दोघांपेक्षा
अपोजिट असेल. म्हणजे मी आर बार इक्वल टू काय लिहू शकतो इथे ए बार प्लस बी बार लिहू शकतो. असाच तुम्ही ट्रायंगलला इथे पण लावू शकताय. ओ बी सी इज अ ट्रायंगल. ट्रायंगलला लावायचं असेल तर सेम डायरेक्शन असणारे वेक्टर बघावं लागेल. जो ओबी आणि बीसी ह्या दोघांची डायरेक्शन सेम आहे तर बी बार प्लस ए बार म्हणजेच ए बार प्लस बी बार होईल. आणि हा तिसऱ्या वेक्टरच्या बरोबर असेल ज्यांची डायरेक्शन दोघांपेक्षा अपोजिट आहे म्हणजे आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. मिळालं. बरं आता एक गोष्ट मला सांगा, याला जर मला डिफाइन करायचं असेल तर कसं करता येईल. लक्षात ठेवा पॅरलोग्रामची डेफिनेशन काय होते. ए बार आणि बी बार आर टू ऍडजेसंट व्हेक्टर्स. हा बघा इथे ए बार आणि बी बार आर टू ऍडजेसंट व्हेक्टर्स आणि ह्या दोन व्हेक्टरची ऍडिशन ही कोणाच्या बरोबर आहे रे डायगोनलच्या बरोबर आहे. कोणाच्या बरोबर आहे डायगोनलच्या. तर लक्षात ठेवा पॅरलोग्रामची स्टेटमेंट काय बनेल की द सम ऑफ टू ऍडजेसंट व्हेक्टर्स the sum of two adjacent vectors is equal to the diagonal of a parallelogram. The sum of two adjacent vectors is equal to the magnitude and direction of the diagonal of the parallelogram. It's called as parallelogram law of vectors. म्हणून तुम्ही इथे लिहू शकतो आपण आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. काय लिहू शकतो आर बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. क्लिअर. बरं व्हिडिओला स्टार्ट करून एकदा पहिले डायग्राम काढून घ्या. एका बाजूला डायग्राम काढा. ठीक आहे आणि जे मी सांगत आहे ते लिहून घ्या. लिहा. द सम ऑफ टू ऍडजेसंट व्हेक्टर्स द सम ऑफ टू ऍडजेसंट व्हेक्टर्स OA bar and OB bar OA bar and OB bar is represented in magnitude and direction is represented in magnitude and direction is represented in magnitude and direction by the diagonal of the parallelogram. By the diagonal of the parallelogram through O of which OA and OB are adjacent sides of which OA and OB are adjacent sides. Clear? Okay. So therefore हा असं लिहा OC बार इक्वल टू OA बार प्लस OB बार. OC बार इक्वल टू OA बार प्लस OB बार आणि त्याखाली मग लिहा R बार इक्वल टू A बार प्लस B बार. R बार इक्वल टू A बार प्लस B बार. क्लियर. ओके तालीम झालं. हा त्यानंतर हेडिंग द्या रे प्रॉपर्टीज ऑफ व्हेक्टर्स. काय हेडिंग देणार प्रॉपर्टीज ऑफ व्हेक्टर्स. क्लियर. बघा फर्स्ट प्रॉपर्टी ए बार प्लस बी बार जर असेल तर याला तुम्ही बी बार प्लस ए बार असं लिहू शकता व्हेक्टर मध्ये. क्लियर. नंतर ए बार प्लस बी बार प्लस सी बार असेल तर तुम्ही याला ए बार प्लस बी बार प्लस सी बार असं सुद्धा लिहिता येऊ शकतो. म्हणजे तुम्ही याला प्लस मायनस असेल तर इंटरचेंज प्लस मायनस नाही प्लस असेल तुम्ही याला इंटरचेंज करू शकता. मायनस मध्ये पण त्याला इंटरचेंज करू शकता पण साइन सोबत करायचं. मग त्यानंतर ए बार प्लस झिरो बार म्हणजे ओ बार असेल तर ओ इज द झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे झिरो मॅग्निट्यूड म्हणून ए बार प्लस ओ बार म्हणजे काय होणार ए बार. त्यानंतर एम इंटू ए बार प्लस बी बार त्याला लिहिता येईल एम ए बार प्लस एम बी बार. एम एन इंटू ए बार याला जर लिहायचं असेल तर याला लिहिता येते एम बाहेर काढायचं एन स्केलर म्हणजे व्हेक्टर सोबत लिहायचं किंवा एन बाहेर काढायचं तर एम व्हेक्टर सोबत लिहायचं. क्लियर. त्या सिंपल प्रॉपर्टीज आहेत. क्लियर. ह्या लिहून घ्या. चला हेडिंग द्या मुलांना टू डायमेन्शनल जॉमेट्री. काय हेडिंग आहे आपले टू डायमेन्शनल जॉमेट्री. टू डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये काय असेल व्हेरी सिंपल. टू डायमेन्शनल कोणाला म्हटलं जाते जी कोणती जॉमेट्री किंवा जी कोणती डायग्राम दोन ऍक्सिस मध्ये डिस्ट्रीब्यूट होते त्याला आपण काय म्हणतोय टू डायमेन्शनल जॉमेट्री. त्याला काय म्हणतो आपण टू डायमेन्शनल जॉमेट्री. तुम्हाला दिसणारा हा बोर्ड काय आहे टू डायमेन्शनल जॉमेट्री. जो दोन
ऍक्सिस मध्ये डिस्ट्रीब्यूट आहे. एक म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस कॉल्ड एज वाय ऍक्सिस आणि एक म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस कॉल्ड एज एक्स ऍक्सिस. तसंच मी कन्सिडर केलं एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आणि याच्या मधामध्ये कुठेतरी एखादा पॉइंट घेतलं स्पेसमध्ये एनी पॉइंट, धिस पॉइंट कॉल्ड एज पी, त्याला काय नाव दिलं पी पॉइंट. आता मला सांगा एक्स ऍक्सिसची मी पॉझिटिव्ह डायरेक्शन घेतलं, वाय ऍक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन घेतलं तर ओ पासून एक्स पर्यंत ओ एक्स बार असं म्हणू शकतोय आणि ओ पासून बी पर्यंत ओ वाय बार म्हणू शकतोय. पण कितीही लॉंग आपण ऍक्सिस ड्रॉ करू शकतो. अशामुळे मी काय करतो, हा जो पी पॉइंट आहे ह्या पी पॉइंटला ओरिजिन पासून कनेक्ट करतो. आता ओरिजिन पासून जर मी याला कनेक्ट केलं तर ओपी बार हा एक व्हेक्टर बनलं आणि एक्स ऍक्सिस कडे जर बघितलं तर मी ह्या पी बार पासून वाय ऍक्सिसला पॅरलल एक लाईन ड्रॉ केलो ज्याला नाव दिलं ए पॉइंट आणि पी पॉइंट पासून एक्स ऍक्सिसला पॅरलल एक लाईन ड्रॉ केलो जे वाय ऍक्सिस वर आहे त्याला म्हटलं मी बी पॉइंट. मीन्स ओ ए बार हा एक झालं आणि ओ बी बार हा एक आणि ओ पी बार असं तीन व्हेक्टर इथे काय आहेत प्रेझेंट आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, हा जो दिसत आहे हा एक पॅरलेलोग्राम आहे. काय आहे स्क्वेअर आहे म्हणजेच पॅरलेलोग्राम. का बरं काय त्याच्या अपोजिट साइड कशा आहे पॅरलल. पॅरलेलोग्राम असेल तर आताच आपण पॅरलेलोग्राम लॉ बघितला की अकॉर्डिंग टू पॅरलेलोग्राम लॉ adjacent vectors is equal to the diagonal of the parallelogram. adjacent vector म्हणजे कोण होणार ओ ए बार आणि ओ बी बार ह्या दोघांची सम the sum of adjacent vectors is equal to the diagonal of the parallelogram and diagonal कोण आहे ओ पी बार. काय diagonal ओ पी बार समजलं. म्हणजेच द ओ ए बार म्हणजे adjacent vector ओ ए बार आणि ओ बी बार यांची सम ही त्या डायगोनलच्या कसा असेल इक्वल असेल. कसा असेल इक्वल असेल. ओके बरं. तर ओपी बार इक्वल टू ओ ए बार मी काय लिहू शकलो ओबी बार. आता एक एक टर्म लक्ष द्या बरोबर. ओपी बार म्हणजेच मी याला पी बार लिहू शकतो. सिंपल स्मॉल लेटर मध्ये लिहायचं पी बार. याचा मीनिंग नंतर मी सांगतोय काय होतोय. इक्वल टू ओ ए बार. आता ओ ए बारला कसं लिहितो लक्ष द्या. ओ ए बारचा मॅग्निट्यूड किती आहे एक्स प्लस ओबी बारचा मॅग्निट्यूड किती आहे रे वाय. बट मला सांगा ओ ए बार इज द युनिट वेक्टर सॉरी ओ ए बार इज द वेक्टर आणि मी त्या ठिकाणी काय लिहिलं फक्त मॅग्निट्यूड. तर असं चालेल का असं चालणार नाही. ओबी बार हा वेक्टर आहे ना त्याच्या ठिकाणी मी फक्त काय लिहिलं मॅग्निट्यूड. मग मी फक्त जर मॅग्निट्यूड लिहिलं असेल आणि त्याचा वेक्टर फॉर्म जर आपल्याला डिफाइन करायचं असेल तर त्यासोबत काय लिहावं लागतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण युनिट वेक्टर लिहावा लागतो. काय लिहावा लागतो युनिट वेक्टर. म्हणजे मला याच्या सोबत काय लिहावं लागेल युनिट वेक्टर. मला वाय सोबत सुद्धा काय लिहावं लागेल युनिट वेक्टर. मग एक गोष्ट लक्षात ठेवा एक्स ऍक्सिस साठी हा पाठच ठेवा पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्हाला कामामध्ये येणार आहे. एक्स ऍक्सिसचा युनिट वेक्टर हा असतो फिक्स आय कॅप. त्यानंतर वाय ऍक्सिसचा युनिट वेक्टर हा सुद्धा फिक्स असतो जो असतो जे कॅप आणि समोर जाऊन तुम्हाला आता कामात येणार आहे म्हणून लक्षात ठेवा झेड ऍक्सिसचा युनिट वेक्टर हा असतो के कॅप. म्हणून तीन युनिट वेक्टर तुम्हाला पाठ पाहिजे आय कॅप जे कॅप के कॅप. आय कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस, जे कॅप इज द युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस and k cap is the unit vector along z axis. क्लियर. तर i cap j cap k cap हे तीन व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. याला तुम्ही विसरायचं नाही पूर्ण चॅप्टर होईपर्यंत. हा आणि याच्या नंतर चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्हाला याचं काम येणार आहे. तर i cap is the unit vector along x axis. मग मला सांगा OA हा x axis वर असल्या कारणामुळे x सोबत मला युनिट वेक्टर काय लिहावं लागेल i cap. काय लिहावं लागेल i cap. and OB हा y ऍक्सिस वर असल्या कारणामुळे मला ह्या y सोबत काय लिहिणे आवश्यक आहे युनिट वेक्टर j कॅप. तर p बार इक्वल टू x i कॅप प्लस y j कॅप. p बार इक्वल टू काय मिळेल तुम्हाला x i कॅप प्लस y j कॅप. बरं याचा जर मी मॅग्निट्यूड काढतो म्हटलो तर मला मॉड ऑफ p बार लिहावं लागेल किंवा मॉड ऑफ p बार नाही लिहिलं तर मी सिंपली p लिहू शकतो. आता मॅग्निट्यूड निघते कसं हा सुद्धा माहिती पाहिजे. हा बेसिकचा कन्सेप्ट आहे. तुम्हाला ह्या गोष्टी सर्व क्लिअर व्हायला पाहिजे. मॅग्निट्यूड निघतो कसं मॅग्निट्यूड काढण्याची टेक्निक आहे लक्ष द्या. जो काही वेक्टर आय जे च्या फॉर्म मध्ये किंवा के च्या फॉर्म मध्ये दिला असेल चला आय आणि जे आहे ते मी दोघांचंच सांगतोय.
आय आणि जे च्या फॉर्म मध्ये दिलं असेल आणि त्याचं जर मॅग्निट्यूड काढायचं असेल तर त्याला लिहिलं जाते अंडररूट ऑफ आय चा कोएफिशियंट x चा स्क्वेअर प्लस जे चा कोएफिशियंट y चा स्क्वेअर. दिस इज कॉल्ड ॲज मॅग्निट्यूड ऑफ टू डायमेन्शनल जॉमेट्री. त्याला काय म्हणतो आपण? मॅग्निट्यूड ऑफ टू डायमेन्शनल जॉमेट्री. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ह्या पी बारचा मीनिंग सांगेन. पी बार म्हणजेच काय? तर पी बार इज द पोझिशन वेक्टर, शॉर्ट मध्ये पीव्ही लिहितात, पोझिशन वेक्टर ऑफ ओपी बार. ओपी बारचा पोझिशन वेक्टर काय असतो? पी बार. काय असतोय? पी बार. क्लिअर? हे बरोबर लक्षात ठेवा. ओए बारचा जर काढायचं असेल तर स्मॉल ए बार लिहावा लागतो. ओबी बारचं काढायचं तर स्मॉल बी बार, ते नंतर मी सांगतो, आहेच नेक्स्ट टॉपिक तुम्हाला. तर पी बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ ओपी बार. क्लिअर? ओके. चला व्हिडिओला स्टॉप करा आणि हे डायग्राम ड्रॉ करा. फक्त डायग्राम ड्रॉ करा एका साइडला. ओके. हां, आणि लिहा साइड बाजूला लिहा. लेट आय कॅप अँड जे कॅप, लेट आय कॅप अँड जे कॅप, असं आय कॅप आणि जे कॅप असं लिहायचं. आय कॅप जे कॅप बी द युनिट वेक्टर्स along x and y axis respectively. Along x and y axis respectively. Okay, full stop. Therefore हा लिहा OP bar equal to OA bar plus OB bar. OP bar equal to OA bar plus OB bar. समोर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या बाय पॅरालेलोग्राम लॉ. बाय पॅरालेलोग्राम लॉ. खाली लिहा ओपी बारच्या खाली पी बार इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप, आणि त्याच खाली लिहा मॉड ऑफ पी बार इक्वल टू पी इक्वल टू अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, अंडररूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दिस इज द मॅग्निट्यूड अँड दिस इज द वेक्टर फॉर्म. क्लियर? ओके. खाली लिहा where p bar is the position vector, p bar is the position vector, ब्रॅकेट मध्ये शॉर्ट फॉर्म लिहा p डॉट v डॉट. p bar is the position vector of a point p, of a point p. ओके. क्लिअर झालं? राईट लक्षात? हां, तर इथपर्यंत झालं. चला तर नेक्स्ट हेडिंग द्या. काय हेडिंग आहे बघा. हां, चला हेडिंग द्या 3 डायमेन्शनल जॉमेट्री. काय हेडिंग द्यायचं? 3 डायमेन्शनल जॉमेट्री. 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे काय? तर 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे अशी जॉमेट्री जे 3 ऍक्सिस मध्ये डिस्ट्रीब्यूट असेल. जसं तुमची घरची जे रूम आहे त्या रूमचा एखादा कॉर्नर जर घेतलं, त्या कॉर्नरला जर तुम्ही बघाल तर तो 3 ऍक्सिस मध्ये डिस्ट्रीब्यूट असतो. जो कॉर्नर आहे तो कॉर्नर 1, 2 and 3 अशा 3 ऍक्सिस मध्ये डिस्ट्रीब्यूट असतो. तो कॉर्नर आपला कशामध्ये येतो रे? 3 डायमेन्शनल मध्ये. कशामध्ये येतो? 3 डायमेन्शनल. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं एखादा बॉक्स घेतलं तर बॉक्स सुद्धा काय आहे? 3 डायमेन्शनल जॉमेट्री. कारण का बॉक्सचा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस तिन्ही ऍक्सिस प्रेझेंट असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणू? 3 डायमेन्शनल जॉमेट्री. तर तो जो काही बॉक्स आहे तो बॉक्स तुम्हाला या टाईपचं दिसेल. त्या बॉक्समध्ये जिथे तुम्ही पकडून ठेवणार आहात शेवट, तो म्हणजे ओ पॉईंट समजायचा. तिथून बाहेर येणारा जो पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे समजायचं जो पॉईंट आहे हा ए पॉईंट. क्लिअर? या बाजूला जो पॉईंट दिसेल तो म्हणजे बी पॉईंट वरचं, आणि या बाजूला दिसेल सी पॉईंट. सर्वचे सर्व पॉईंट तुमच्याकडे असणार, फक्त एकच पॉईंट असा बाहेर असेल, आणि तो पॉईंट म्हणजे कोण असेल? पी पॉईंट, ज्याला स्पेस मधला एनी पॉईंट म्हणून आपण कन्सिडर करतो. तर हा जो काही ए पॉईंट आहे, हा ए पॉईंट एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मधामध्ये असल्या कारणामुळे आपण म्हणू शकतो की ए पॉईंट इज लाईज ऑन द प्लेन एक्स वाय प्लेन, लाईज ऑन द एक्स वाय प्लेन. आणि म्हणून त्याचं कोऑर्डिनेट लिहिलं एक्स वाय 0. कारण झेड 0 का बरं लिहिलं? इथे झेड ऍक्सिस प्रेझेंट नाही म्हणून. बी पॉईंट इज प्रेझेंट ऑन इन द वाय झेड प्लेन. इथे एक्स प्रेझेंट नाही म्हणून 0 वाय झेड. एक्सला काय लिहिलं? 0. सी पॉईंट हा एक्स झेड प्लेन मध्ये आहे, तर यामध्ये वाय नसल्यामुळे एक्स 0 झेड असं लिहिलं. काय लिहिलं? एक्स 0 झेड. त्यानंतर एल पॉईंट हा एक्स ऍक्सिस वरती आहे, म्हणजे याचा अर्थ वाय आणि झेड तर ऑब्विसली 0 होणार, म्हणून एल इक्वल टू एक्स 0 0.
एम पॉइंट हा y ऍक्सिसवर असल्या कारणामुळे ऑब्विसली x आणि y z 0 होणार, म्हणून 0 y 0. आणि एन पॉइंट हा z ऍक्सिसवर असल्या कारणामुळे ऑब्विसली x आणि y 0 असल्यामुळे 0 0 z. But P is the any point on the space ना is lying between the xyz plane. म्हणजे ना तो xy प्लेन मध्ये आहे, ना तो yz प्लेन मध्ये आहे, ना तो xz प्लेन मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ P पॉइंट हा बाहेर आहे स्पेस मध्ये, म्हणजे तो तीनही प्लेन मध्ये लाय करते असं समजू. म्हणून मी त्याच्या पॉइंटला नाव दिलं P आणि त्याचं कोऑर्डिनेट दिलं x y z. मग तुम्हाला माहित आहे की ओरिजिन पासून P पर्यंत जो डिस्टन्स असतो त्याला त्याचा पोझिशन वेक्टर म्हणतात. मग तो जर पोझिशन वेक्टर असेल तर त्याला मी लिहू शकतो P बार. ओ P बार म्हणजेच त्याला मी काय लिहू शकतो P बार. आणि त्याची व्हॅल्यू काय होणार तर लक्ष द्या, P बारचं कोऑर्डिनेट x y z. कोऑर्डिनेट मीन्स मॅग्निट्यूड. पण मला सांगा हा जर वेक्टर फॉर्म आहे त्या आतमध्ये तिकडे वेक्टर फॉर्मच यायला पाहिजे. त्याला लिहिण्याची टेक्निक अशी असते की x आहे तर x सोबत त्याचं युनिट वेक्टर i कॅप प्लस y सोबत त्याचं युनिट वेक्टर j कॅप प्लस z असल्या कारणामुळे z सोबत त्याचं युनिट वेक्टर k कॅप. तर अशा टाइपने तुम्हाला 3 डायमेन्शनल जिओमेट्रीचा वेक्टर फॉर्म लिहिला जातो. बरं याचं मॅग्निट्यूड कसं फाइंड करणार? मॉड ऑफ OP बार म्हणा किंवा मॉड ऑफ P बार, त्यालाच मी सिंपली P लिहू शकतो. जसं आपण 2 डायमेन्शनलचं काढलं तसंच आपण कशाचं काढणार रे? P म्हणजेच 3 डायमेन्शनलचं. व्हेरी सिंपल, अंडर रूट ऑफ x i कॅपचा कोएफिशियंट x त्याचा स्क्वेअर प्लस j कॅपचा कोएफिशियंट y त्याचा स्क्वेअर आणि k कॅपचा कोएफिशियंट z त्याचा स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. हा त्याचं काय झालं रे? मॅग्निट्यूड. काय झालं? मॅग्निट्यूड. समजलं? तर अशा टाइपचा कन्सेप्ट आहे तुमचा कशाचा? 3 डायमेन्शनलचा. ओके, व्हिडिओला स्टॉप करून ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. आधी पूर्ण डायग्राम ड्रॉ करा, नंतर मी जे सांगते ते लिहा. क्लिअर? ओके, लिहा मग याबद्दल. लेट P ऑफ x y z म्हणजे P आणि ब्रॅकेट मध्ये लिहा x, y, z P ऑफ x y z be any point in the space. Be any point in the space whose position vector with respect to origin. Whose position vector with respect to origin is P bar. Small p bar is P bar. Full stop. Let I cap, j cap, k cap. Let I cap, j cap, k cap be the unit vectors along. Be the unit vectors along x, y, z. Be the unit vectors along x, y, z axis respectively. X, y, z axis respectively. Clear? So therefore हालिया OP bar equal to P bar equal to xi plus yj plus zk. xi plus yj plus zk. And खाली लिया the magnitude of P bar is. The magnitude of P bar is हा लिहून घ्या. Mod of OP bar equal to mod of P bar equal to P bar equal to under root of x square plus y square plus z square. लिहिलं? बघा, तर यामध्ये आणखी एक छोटंसं पॉइंट आहे, पण तो पॉइंट ह्या व्हिडिओमध्ये न घेता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तर इथपर्यंत जेवढं कन्सेप्ट झाला हा पूर्ण बेसिक कन्सेप्ट आहे. फक्त एक छोटासा पॉइंट बाकी आहे बेसिक कन्सेप्टचा, तो आपण तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. क्लिअर? तर जेवढा काय बेसिक आहे हा बेसिक पूर्ण कंप्लीट करा. उद्या म्हणजे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार, तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे एक छोटासा पॉइंट बाकी आहे तो पॉइंट घेणार आणि याच्यावर येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कव्हर करणार. क्लिअर? ओके, तिथपर्यंत टेक केअर. बाय.